पैठण तालुक्यातील संत एकनाथ सचिन घाया शुगर आणि शिवाजी ॲग्रो नांदेड या साखर कारखान्याकडे कथित असलेले ऊसाची बिलं शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 15% व्याजदरासह वर्ग करावी या मागणीसाठी साखर सहसंचालक कार्यालय छत्रपती संभाजीनगर येथे सध्या शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केलंय। स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने साखर सहसंचालक कार्यालयासमोर या ठिकाणी शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे। आपण माझ्या पाठीमागे पाहतात या ठिकाणी पैठण येथील संत एकनाथ सहकारी साखर कारखाना किंवा शिवाजी ॲग्रो असो या कारखान्यावर ज्यांनी ऊस दिलेला आहे ते शेतकरी या ठिकाणी बसलेले आहे आणि या ठिकाणी ते सध्या आंदोलन या ठिकाणी करत आहे। तर आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत कशा संदर्भात आणि काय प्रमुख मागण्या त्यांच्या या ठिकाणी आहे, काय सांगाल आपण आंदोलन करतात, काय आपला प्रमुख मागणी आणि नेमकं आंदोलन करण्याचं कारण काय आहे? खऱ्या अर्थानं आज 12-13 महिने झाले। 12-13 महिने स्वतःच्या मुलाप्रमाणे शेतकरी आपल्या पिकाला जपत असतो। स्वतःच्या मुलाच्या हातात कधी 1 रुपया देत नाही, पण त्याला खत पाणी घालण्यासाठी रात्रंदिवस कष्ट करून तो त्याला खत पाणी घालत असतो। 12-13 महिने ऊस पोचल्यानंतर 7 महिने जर त्या ऊस गेल्यानंतर पैसे जर शेतकऱ्याला मिळायला लागत असेल तर त्या शेतकऱ्यांनी स्वतःच्या प्रपंचाचा आणि स्वतःच्या मुलाचा उदरनिर्वाह कसा करायचा? शेतकऱ्याच्या अनेक समस्या असतात। शेतकऱ्याच्या कुटुंबामध्ये आर्थिक समस्या खूप आहेत। आज शेतकऱ्याला बी भरण्यासाठी पैसे नाही, शेतकऱ्याला खतासाठी पैसे नाही, शेतकऱ्यांच्या मुलाबाळाच्या शिक्षणासाठी पैसे नाही, फीस भरण्यासाठी पैसे नाही। काही शेतकरी आत्महत्या करतात, मुलाबाळाला फी भरण्यासाठी पैसे नाही म्हणून शेतकरी आत्महत्या करतो। हे दुसरीकडे कारखानदार शेतकऱ्याचे ऊस घेऊन जाऊन 7-7 महिने झाले, परंतु त्या शेतकऱ्याला आजपर्यंत कारखानदारांनी ठेगा दाखवण्याचं काम केलेलं आहे। ऊस केन कायदा सांगतोय 15 दिवसात शेतकऱ्याच्या खात्यात पैसे वर्ग झाले पाहिजे। 15 दिवसात जर खात्यात पैसे वर्ग नाही झाले तर त्याला 15% व्याज लावून त्या शेतकऱ्याला पैसे दिले गेले पाहिजे, परंतु असं होताना दिसत नाही। शेतकरी ज्यावेळेस कारखानदाराकडे पैसे मागायला जातो त्या शेतकऱ्याला मारहाण होते, त्या शेतकऱ्याला धमक्या दिल्या जातात। ही मोठी शोकांतिका आहे। सरकारने याच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे, साखर प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे, परंतु हे होताना दिसत नाही। म्हणून आज स्वाभिमानी शेतकरी संघटना शेतकऱ्यांच्या खंबीर पाठीशी उभा आहे आणि ज्यावेळेस स्वाभिमानी शेतकरी संघटना उभा राहते त्यावेळेस स्वाभिमानी स्टाईलने आंदोलन आमचं सुरू होतं आणि त्यावेळेस प्रशासन नमले जातं। जोपर्यंत शेतकऱ्यांना पैसे मिळत नाही तोपर्यंत स्वाभिमानी शेतकरी संघटना या आंदोलनावर ठाम राहील आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना शेतकऱ्यांना न्याय देऊन तोपर्यंत शांत राहणार नाही। शेतकऱ्यांना लहानचं मोठं केलेलं पीक हे बाजारात आल्यावर किंवा कारखान्याला ऊस गेल्यानंतर त्याला मारहाण सुद्धा होते, असाच एक प्रत्यय काही दिवसापूर्वी व्हिडिओ व्हायरल झाला होता। आपल्यासोबत ते पण आहे शेतकरी ज्यांना या घटनेसंदर्भात मारहाण झाली होती। ते पैसे मागायला गेले होते कारखानदाराकडे, पण त्यांना मारहाण करण्यात आलेली। काय सांगाल, आपल्याला मारहाण करण्यात आलेली, नेमकं काय प्रकार घडला होता? मला बिल घेण्याकरता बोलवलं होतं, कॅबिन मध्ये बसवलं, सिक्युरिटी शिव्या गाळ्या चालू केल्या। त्यांनी त्याचे भाऊ वगैरे बोलवले, सचिन घायांना दांडे वगैरे काढले, ते मला हाणमार चालू केली। तिने पैसे देत नाही म्हणे, काय करायचं कर म्हणे। तर अशा प्रकारे शेतकरी आपला जे पीक आहे ते लहानचं मोठं करतो आणि बाजारपेठेत येतो। बाजारपेठेत नेल्यानंतर सुद्धा त्याला वागणूक व्यवस्थित मिळत नाही, कारखानदाराकडून मारहाण केल्या जाते। आपल्यासोबत काही राजकीय कार्यकर्ते सुद्धा आहे, राजकीय पक्षाचे नेते सुद्धा आहेत, आपण त्याची चर्चा करणार। काय सांगाल, आपल्या भागामध्ये शेतकऱ्यांना ऊस पिकवल्यानंतर ऊसाचे पैसे मागितल्यानंतर मारहाण होते, कसं बघतो आपण याकडे? ही 100% निषेधार्थ गोष्ट आहे। तो माणूस हा पैसे कमायला कारखाना लुटायला इथं आला, पण इथले लोकप्रतिनिधी काय करतात हा खरा प्रश्न आहे। लोकांची काळजी त्यांना असावी की नसावी? मी सरकार आहे, मी आमदार आहे, मी खासदार आहे, कशासाठी आहे? उलट तर आंदोलन आता त्यांच्याद्वारे पुढे पाहिजे। आम्ही त्यांचे शेतकरी आहे, त्यांच्या मतदारसंघातले। ही जबाबदारी सचिन घाया यांच्यावर आहे, यांनीच लिहून दिला 18 वर्षासाठी। म्हणून सचिन घाया तर हाच चुकीचाच माणूस, पण तो चुकीचा माणूस आपल्या मतदारसंघातल्या लोकांना लुबाडून राहिला। संरक्षण द्यायचं कोणाचं काम आहे? सरकारचं आहे। सरकारमध्ये आमचं कोण आहे? आमचा आमदार खासदार आहे। म्हणून यांचा पहिला निषेध आणि सचिन घायाचा निषेध, आणि हे लुटायला बसलेले हे शेतकऱ्याला आम्ही लुटून देणार नाही। शेतकरी संघटनेच्या मार्फत आम्ही सर्व शेतकरी एकजुटीने त्यांच्याकडून आमच्या हक्काचे पैसे घेणार आहोत। तर आपण बघितलं हे पैठण तालुक्यातील शेतकरी हे सध्या सहकारी साखर कारखान्याच्या संचालक कार्यालयासमोर या ठिकाणी बसलेले आहे आणि शासनाच्या प्रशासनाच्या विरोधामध्ये जोरजोराने घोषणा देऊन शासनाचा निषेध करत आहे। कुठेतरी शेतकऱ्यांना मारहाण होते, त्यांच्या पिकाचे पैसे त्यांना वेळेवर मिळत नाही, त्याकरता कुठेतरी जे राजकीय पक्षाचे जे सध्या शासन करते राज्यकर्ते आहेत ते सुद्धा जबाबदार आहे, जे शेतकरी दुर्लक्ष करत आहे। शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचा पैसा त्यांना मिळून द्यावा असे यावेळी शेतकऱ्यांकडून म्हणणं आहे। मी रवींद्र सुरकर, MC न्यूज, छत्रपती संभाजीनगर।